ग आई, कुठं बाहेर गेल्यावर असंच होते. झालं बापा, सगळे कपडे घेणं झालं. आयराचे झाले आणि सगळ्यांचे कपडे झाले घेणं. हो नाही झालं आता. आता किराणा आणा लागते फक्त. हवं योगेश आणणार आहे ना किराणा. लवकर पाठवून दे जाई आता. राहिलेच किती दिवस आहे. हवं जाणार आहे तो. आणि मावशी कधी येते बाई काय माहित. फोन करा लागेल मावशीले. चालेल स्वयंपाक करतो. काय स्वयंपाक करू. राहू दे व मी करा ना. नाही बाई तू आराम कर. नाही व करतो ना मी. तू पाहिजे मी करतो स्वयंपाक. काही नाही मग गोबीची भाजी कर आणि वरण भात कर. हाव का बाई ठीक आहे ना. मग संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करतो मी. राहू दे ना बाई कुठं आता करतो. नाही व करतो मी. ठीक आहे मग करतो चुलीवर. ललिताले फोन करतो मी आता. हां हॅलो काय करते ललिता. काही नाही व बोल काय म्हणत होती. काय नाही सांगत होती तुले घेतले आम्ही कपडे. कालच गेलतो कपडे घ्यायला. हाव का व चांगलं झालं ना. मग इन ना आता 20 तारीखला येतो म्हटलं. हाव का व चांगलं आहे. मग ले आहेर सांगितलं होतं मी घेजो म्हणून माझ्याकडून. हवं घेतला ना तुझ्याकडून. ये लवकर ब्लाऊज शिवायला टाका लागून तू येई. काय माझ्याकडे साडी घेतली का तू. मग व तुला साडी घेतली ना लग्नाच्या दिवशी घालतो ना. हाव का व कशाला घेतली. नाही व घेतली. आरती म्हणे घेऊन घे म्हणे मावशी करता. आता मी म्हटलं होतं पैसे देऊन देईन मग तू तिकडे साडी घेऊन घेशील. आणि त्या सोनीसाठी घेतली आहे तर मग तिचं कसं करायचं. व माय तिनं बोलवलं विकत. मागवली तिनं साडी. कोणती एसटी वायकर साडी सेंटर आहे काय आहे काय माहिती. ऑनलाईन विकते बहुतेक ती बाई आहे म्हणे एक ते विकते. तिच्या अजून घेतली तिनं ऑर्डर केली होती. हाव का व मग तिनं ब्लाऊज बी शिवायला टाकलंय. दिली तेव्हा आली ना सुट्टी तुले. हाव कटकट करत होती असं तसं ढमकं टामकं. काय म्हटलं काही बोलू नको जास्त मी जातो म्हटलं. हाव का व येईन म्हणे हळदीच्या 1 दिवस पहिले येतो म्हणे लग्नासाठी. हाव का व पत्रिका वाटल्या व. नाही व उद्या येते पत्रिका आणि उद्यापासून वाटणं सुरू करते पत्रिका. हाव का व तेच म्हणत होते. झाला स्वयंपाक. नाही व आरती करते स्वयंपाक. या झाला. हाव केला ना दोघायला डब्बा गिब्बा दिला. झालं दोघायचं केला स्वयंपाक गिंपाक केला. डब्बे भरून दिले गेले दोघं ड्युटीवर. हाव बरोबर आहे ना. तर आणि त्याची आई विचारत होती किती मान द्यायचे काय द्यायचे. मग मी तिला सांगितलं 12 मान 10-12 मान द्या म्हणलं. चांगल्या साड्या घेतल्या मानाच्या. हाव का व नाही व द्या घ्यायला कमी नाही करत ते लोक. तसे चांगले आहे मानाचे पानाचे व्यवस्थित आहे. हाव बरोबर आहे ना. अजून सा काय म्हणतं. काही नाही बा ये मग तू. हाव येतो ना. चाल मग ठीक आहे ठेवते. ठीक आहे ठेव. बापा बापा ह्या बागायचा पसारा तर इथंच पडलाय. आता कुठं ठेवायचा काय माहिती. एक खोलीत ठेवून द्या लागेल हा पसारा. काय झालं दोघं बसले आहे. मग व काय करू आता. आता ललिताले फोन केलता तर ललिता म्हणे येतो म्हणे 20 तारीखले. हाव का भाऊ चांगला आहे ना. मग आरती स्वयंपाक करते. आरती म्हणे येले पाहिजे. हाव काय तू स्वयंपाक करते तिला घरी करा लागते नाही इथंही करा लागते. अहो तेच म्हणत होती आई म्हणे तुला सांभाळ मी स्वयंपाक करतो. मला का व ते पत्रिका आणायला नाही गेले तुम्ही. हाव उद्या भेटते पत्रिका. त्या 2 बाया कामाला सांगितल्या होत्या तर येतील ना त्या. हाव येतील ना. 2 दिवस शेतात काम आहे तर येतो म्हटलं ते मंदाले सविताला घेऊन. अहो ठीक आहे ना सांगून द्या लागन मंदाले सविताला सांगून देईन. हाव सांगून दे तूर कापायसाठी. आणि संतोषली म्हणजे सुनीलला सांगून दे आणि तिच्या नवऱ्याला कमलेशला सांगून दे. ठीक आहे ना. ते कापतील आणि तू बांधायला राहून जाचो नाही. ठीक आहे ना. लग्नाच्या पहिले तूर घरात येऊन आपली नाही. अहो ठीक आहे ना. आणि योगेशले पैसे आणून देता बँकेतून काढून मग तो किराणा घ्यायला जाईन. हाव ठीक आहे ना. तुझं डोकं जास्त दुखत असेल तर मग डॉक्टरचं चालतं का. नाही व बरं वाटेल मला थोड्या वेळानं. जास्त डोकं दुखत असेल तर मग डॉक्टरचं जाऊन येऊ. नाही व बरं वाटेल ना थोडंसं आराम करन तर. आणि मस्त जेवत जेवतात जाय ना जेवतही नाही तू तर. जेवतो ना व जेवढं लागते तेवढं जेवते आता बरं वाटते जरा तुम्ही डोकं दाबून दिलं ना. हाव तुला तर बरं वाटतच ना नाही. माझ्याकडून सेवा करून घेऊन आली तू सगळं नाही. आता मी अशी आहे म्हणून नाही तर केले असते सगळे कामं गिमं सगळं काही करतो तर खरं. हाव मला माहिती आहे ना. तो डेअरी जवळचा दुकानवाला नाही काय तो त्या वहिनीच्या मैत्रिणीसोबत लग्न करून राहिला. काय. हाव त्याच्या मामाची पोरगी आहे म्हणते चुलत मामाची. योगेश आणि त्याचा मित्र आणि ते वहिनी त्याची फ्रेंड दोघा मैत्रिणी. हाव काय दोघी एकाच गावातले येऊन राहिले आपल्या गावात. हाव मग कधी आहे त्यांचं लग्न. 10 तारखेला साक्षीबंध आहे म्हणते. तुम्हाला कोणी सांगितलं. अव त्यानं सांगितलं तू गोष्टी करायला येते तिथं सांगते गोष्टी. हाव काय आता काकूच्या घरी जास्त दिवस राहिले नाही ना लग्न. हाव ना आता काय 10-12 दिवस तर आलो. हाव चला बाबा ड्युटीवर जायचा वेळ झाला बाया. हाव तुमचा वेळ झाला ना. चहा बनवून देऊ काय. नाही राहू दे. मी काय म्हणते श्रीखंड आणजान काय. श्रीखंडपुरी खायची इच्छा झाली मी. ठीक आहे ना घेऊन येईन संध्याकाळी तेच बनव श्रीखंडपुरी. ठीक आहे ना बनवतो. चाल मग मी जातो. ठीक आहे वो जा. काय झालं वो का झोपली आहे. काही नाही बाताई डोकं दुखून आलं तर झोपली होते. हाव काय गोळी औषध घेतली काय. घेजो नको घेत नसतात गोळी औषध जास्त. हा ताई ठीक आहे ना काही घेतले नाही मी. आताच बाम लावली आणि झोपले होते.
हाव का बरं? नाही तू दिसलीस नाही ना सकाळपासून, तर म्हटलं काय करते आणि काय नाही लेटलेच होते मी त्याच्या कारण. काय म्हणत होते? काही नाही पाहायला चालते तुले काय करते काय नाही तर. काल गेलते ना तुम्ही कपडे घ्यायला? हा व गेलते कपडे घ्यायला. मग आणली का तुमच्याकडे साडी? हा व आणली ना, आणि पिको फॉल करायला टाकून दिली मी ना. हाव का व चांगलं झालं मग. हाव ना आणली साडी आणि पिको फॉल करायला टाकून दिली. मग म्हटलं की अजून घाई घाई होऊन जाते ना, आता उरलेच किती दिवस. हाव ताई बरोबर आहे. हाव ताई यांच्या डेअरी जवळ जे दुकान आहे तिचं लग्न ठरलं म्हणते त्या पोराचं. हाव त्या हिचीच तर ह्या ती अनिताची फ्रेंड आहे ती. हाव का व आलती ना ती आलती आणि हा हाय आलता. मग तिथं सांगायला लागला हे होणारी मी बायको आहे म्हणे. हाव काय कशी आहे दिसाले? चांगली व गोरी गोरी पाहा ना, काय माहिती ह्या डोंगराला कशी काय भेटली तर. हाव का ताई? हाव ना बिचारे, पण ते हा तिच्या मागे पुढे फिरत होता फक्त. चालतं का पाणीपुरी खायला, चालतं का नाश्ता करायला, असंच करत होती ते काही भाव नाही देत होती त्याला. हाव का ताई? आपल्याकडची आई कधी येते? काय माहित बाबा कधी येते तर. तुला काय करमत नाही वाटते आईशिवाय? नाही व असल्या म्हणजे बरं राहते, लसण शिलून देते आपल्याला. हाव ते तर आहे, पाणी तापून देते ना ते आपल्याला. हाव तू तर काही उठतच नाही लवकर. हो काय करू ताई, रात्रीची झोप लागत नाही आणि सकाळी जाग येत नाही मला. हाव ना तू मस्त मजा करून घे. नाही व ताई मी मजा कुठं करतोय, पण लय त्रास होऊन राहिला बिचारे मला. बापा 2 महिने झाले व, आणि कसा काय त्रास होऊन राहिला तुला? काय माहिती निवड काही खाल्लं तर पचत नाही, उलट्याच येते. हाव का व मग डॉक्टरने सांगितलं काय गोळ्या औषध काही दिला नाही काय? डॉक्टर म्हणते होतच राहते म्हणे, कमी होऊन जाईल थोडं थोडं. आता डॉक्टरने सांगितलं तर होऊन जाईल. आज मस्त स्वयंपाक केला मी ना, वांग्याचा भरीत भाकर मस्त चुलीवर बनवलं. या मंडळी सगळे जेवायला. काय बाई तू चुलीवर करत बसतो? नाही व मला आवडते भाकर, आणि त्या बाबालाही आवडते, आणि चुलीवरचं मस्तच लागते. डोळ्यात धुके जाते ना पूर्ण. नाही व मजा येते मस्त जेवण करायला. तुला काय तू सून करत जाईन का बाई? काय ते करो की ना करो मला आवडते, मी करतो. त्याकरताच तर योगेशले चांगली एक जागा बनवून घ्यायला लावली मी तर. असं टिना टाकायला लावलं मागच्या अंगणात की भाऊ मला असं करून दे, आणि मी करतो. मया मला पट्टे ते मी करतो, तिले जे पटन ते करा. कधी कधी मी स्वयंपाक करून घेते चुलीवर मला वाटलं तर. पहिले चांगलं होतं पहिले तर मस्त चुलीवर स्वयंपाक केला ना, काहीच वाटत नव्हतं. आता गॅसवर जो स्वयंपाक केला तर असा पसारा होते रे बापा. ते धुवा हे करा साफ करतच राहा लागते. ते तसंच असते बाई, या मातीवर काही दिसत नाही कचरा झाला तर. ते सफेद जग स्टाईलवर तर दिसते लगेच. हाव ना लयच काम पुरते, काय करतो. ते सुनाल्या म्हणशील कर तू चुलीवर स्वयंपाक. नाही व मी कुठं म्हणतो, मला देवानं पोरगी दिली आहे ना, मी असं करून का तिच्यासोबत? नाही मला तर माहिती आहे तू करणार नाही असं. सासू झाल्यावर सगळे बदलून जाते ना. नाही बदलणार मी, पाहायचो काय पोरीसारखीच वागून मी तिले. पाहतो ना मी. तो कुठे गेला व? काही नाही बाई बाबासोबत खेळतोय तो. हाव काय ते बाबाला लेकराचा मोठा नितात आहे बापा. हाव आई हा दाडा दुडा इथं का ठेवले? व मी कधी कधी करत असतो ना स्वयंपाक म्हणून ठेवले. हे जुने पुराणे भांडे चांगले वाटत नाही त्या किचनमध्ये, म्हणून पसारा मी इथंच पडू देत असतो, काही नेत नसतो. न्याली मग कंटाळा येते, न्या मग आणा, त्यापेक्षा इथंच राहू देतो. ते बरं आहे बाई, तुले जागा किती मोठी आहे. मागचं अंगण पुढचं अंगण. आमच्या फ्लॅटमध्ये तर बस चपला जरी बाहेर ठेवल्या तरी भांडणं होते ना. हाव का व चपला जरी ठेवल्या तरी भांडणं होते का? नाही बाई तुला काय माहित नाही का? हाव का व दे ना, गावात आहे ना ते सासरवाडीले घर मोठं. काय करतो बाई, जिथं राहा लागते तिथं मोठं पाहिजे असते ना. राहू दे ना बिचारे, सिटीमध्ये घर असणंच मोठी गोष्ट आहे, आणि छोटं असो की मोठं असो. तर गावात एवढं घर मोठं असून काही उपयोग आहे का? आता योगेश जर नोकरी करता तर तोही बाहेर जाता नोकरी करायला. पडलंच राहतं मग एवढी मोठी जागा. हा बाई ते तर आहे, त्याचा डेअरीचा बिझनेस आहे म्हणून त्याचं बरं आहे. मग आता तोही म्हणत होता बनवतो म्हणून मोठी, आता अजून डेअरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बनवतो म्हणे चांगली. हाव का बाई? नसतं जास्त पैसे नाश करायला पाहत नाही तो लग्नात. बरोबर आहे ना बाई, बिझनेसमध्ये पैसा टाकन तो येईन नाही पुढे. त्याच म्हणतो तो जास्त काही खर्च करत नाही लग्नामध्ये, नाही तर मग अजून हे करण ना, मग अजून पैसे कुठून आणा म्हणते आपण. त्या कारणच म्हणतोय तो की कमीच खर्चामध्ये मस्त लग्न करू म्हणते आई आपण. लय विचार करते ना तो. हा बाई काल अनिताई पाहिलं ना, जास्त महागाचे कपडे घेत नव्हते बिचारे. चांगली आहे ती तशी, काही ते पैशाचा विचार करते ती पोरगी नाही. हा बाई दोघंही पैशाचा विचार करत होते. हा ड्रेस एवढा महाग आहे आणि तो ड्रेस तेवढा महाग आहे. नाही ना कमी बजेटचा पाहिजे ना, कमी बजेटचा पाहिजे ना, नाही का कसे करत होते. हा व तसंच करायला लागते. बरं आहे बाई, दोघं एक दुसऱ्याला समजून घेते निमंदी तर बरंही राहील त्यांचा संसार. नाही आपल्याला काय करायला लागते, शेवटी त्यांचंच आहे. हा बाई योगेशीला विचार करते. हाव ना हे तर नेहमी म्हणते त्या भाव किती चांगला व, काहीच खर्च करत नाही, कधी आला नाही तो. नाही तर पोरं पुन्हा फिरू दे, मुंबई फिरू दे. नाही व आता त्याचं लग्न झालं ना, मग धाडीन मी त्या दोघायला तुझ्या घरी. तू ये अजून बाई. नाही व त्या दोघायला फिरायला पाठवाय, त्याचं तू बी त्यांच्यासोबत. पहिले त्यांना पाठवेन मग नंतर येईन मी. हा तुझ्या इच्छेनं पाय. काय तू मगाशी मावशीला फोन केलता, काय म्हणते? काय नाही मावशी म्हणते 20 तारखेला येईन म्हणते. हाव का बाई चांगलं आहे मग. चाल मग हे घेऊन जातो मी, वांग्याचं भरीत भाकर. आणि वांगे उरलेच आहे ना? हा लय वांगे आणाल त्यांच्या बाबानं, तर उरलेच ते 4, आता उरू दे, बनईन अजून 2-1 दिवसानंतर. ठीक आहे बाई बनवतच राहतो रोजच्या रोज. नाही चाल ना, ते बाबाजी बाल येसन तर जेवण वाढतो त्यांनी.
हा बाई वाढून चल. हा खिचडी बनवली का बाबूसाठी? हा बाई बनवली ना खिचडी. चला मग मंडळी, या गरम गरम वांग्याचं भरीत आणि भाकर खायला. भेटू उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. आणि असाच आम्हाला सपोर्ट करा.